कृष्ण बसलाय, केळीचं पान उलट टाकलंय, त्याच्यापुढे टोपली आहे, टोपलीमध्ये केळं आहे, त्याच्या बाजूला काकू बसलेली आहे. काकूने काय केलं, टोपलीतलं एक केळं उचललं, काकूने केळं सोललं, केळाचा जो गाभा होता ना तो बाजूला फेकून दिला आणि जे साल्ट होतं ना ते पात्रावरती ठेवून दिलं. गाभा फेकून दिला, साल पात्रावरती ठेवली आणि मायबाप माझ्या कृष्णाने पाहिलं पण नाही गाभा आहे का साल आहे. भगवान कृष्ण परमात्म्याने केळीचं सालपट उचललं आणि भगवान कृष्ण परमात्मा केळीची साल खायला लागले. काकूला म्हणता, काकू केळं काय गोड लागतंय हो. केळं होतं का ते? काकू केळं काय गोड लागतंय हो. काना तुम्हाला गोड लागलं ना, 100% गोड असेल. मी स्वतः हात